तुम्ही गेलात कुठल्याही शाळेत प्रयोग केले तर तुम्हाला 500-1000 रुपये सहज मिळतात. म्हणून मी सांगतो जादूगार उपाशी मरत नाही. महाराज मी कितीतरी मी आग्री महाराज बरं का, मी कितीतरी जणांना सांगतो अरे मी तुम्हाला फुकट शिकवतो, ही कला आहे ही चालली पाहिजे. आमचे महाराज कसे जिथं जातात तिथं दोघा चौघांच्या गळ्यात माला घालतात. आता मला महाराज ते काही जमत नाही ना, पण मी सांगतो याच्यात पण काहीतरी पडा. तुम्ही नुसता मोबाईल असा फिरवा असा फिरवा असा असा हे चाललेलं असतं. कृपया कृपया अशी पण कला तुम्ही शिका की आता आम्ही एकटाच आगरी जादूगार आहे महाराज. बरेच लोकांना माहिती आहे, आता तुमचं माझं कधी हे नाही झालं. तर मी याच्यावरून प्रयोग शिकलो बरं का, जास्त वेळ घालवत नाही, तर तिकडे तो घड्याळ लावून बसेल. तर हा प्रयोग कसा आहे बघा, एक बॉल आहे माझ्याकडे, त्याला बरोबर मध्यभागी होल आहे, रशी आरपार आहे, तेवढे ते दिसतं की नाही. आता दुसरं या हातात माझ्या काही नाही, या हातात माझ्या काही नाही. ही जी रशी आहे याच्यातनं बॉल वरून सोडला तर तो खाली येणार, वरून सोडला तर खाली येणार. याच्यात जादू काय? तुम्ही सांगाल याच्यात काय जादू आहे? माझ्याकडे मात्र जादूची काठी याच्यावरून फिरवतो 1 2 3. आता याच्यावर मी सांगतो वर जाऊन थांब, मी काहीही करत नाही बघा, एकदम हळू खाली चल, हळू 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 थांब, हळू 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 थांब, हळू 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 थांब, एकदम उडी टाक, वर जाऊन थांब, एकदम उडी टाक, वर जाऊन थांब, एकदम हळू खाली चल, हळू 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 थांब, हळू हळू थांब. हा प्रयोग मी पहिला शिकलो. याच्यात जादू काय आहे ती तुम्हाला अशी समजणार नाही, परंतु याच्यावरून शिकलो महाराज. म्हणून कुठेही गेलो तर पहिला प्रयोग मी हा करतो. बरोबर आहे ना? आवडलं तर टाळी वाजवायच्या, नाही आवडलं तर वाजवायच्या नाही. प्रयोग नंबर 2, एक छोटंसं खेळणं आहे माझ्या हातात. आपल्या घरात कदाचित असेल, आपण कुठे ठेवतो? शोकेसमध्ये ठेवतो. पण लहान मुलांच्या हातात दिलं तर एका दिवसात त्याचे 4-5 होतील. प्लास्टिकचं आहे ते, कारण लहान मुलंच ना ती. परंतु याच्यात जादू आहे. जादू काय आहे ती बघा. हे खोललं, याच्यात एक बॉल आहे. हा बघा, हा बॉल आहे, दिसतं सगळ्यांना. आता याच्यात काय आहे? हा बॉल इथं ठेवला मी, याच्यात बंद केला, काय खेळलं होतं, आणि याच्यातनं काढला, हे रिकाम आहे. आता काय करतो मी? हा जो बॉल आहे ना, हा तुमच्या समोर इथं ठेवून दिला बरं का. आता बॉल कुठे आहे? कुठे आहे बॉल? खिशात आहे ना नक्की? का याच्यात आहे? याच्यात आहे. मुली कुठं वाटतं तुम्हाला? याच्यात. तुम्हाला कुठं वाटतं? याच्यातच. अरे मी काय येडा आहे का? याच्यात कुठं आहे? अरे कुठे याच्यात आहे? बॉल हा खिशात आहे. हा बघ, हा बघ खिशात आहे. बघ तुमच्या सगळ्यांच्या समोर परत वरच्या खिशात ठेवून दिला. 1 2 3. आता कुठे आहे? आता तर बंद केला. आता या खिशात आहे नक्की? नक्की आहे ना? बघा आता ही जादूची काठी फिरवली 1 2 3. आता तर ह्या खिशात नक्की आहे ना? का परत एकदा उघडून दाखवू? उघडला आहे नाही. बघा आता मी काय करतो? 1 2 3 गेली गेली छू बोलतो, ह्या खिशातनं काढून याच्यात टाकून दिला आणि हा हळूच असा उघडतो बघा. कुठे आहे? याच्यात आला, परत बंद केला बरं का. फुंकर मारायचे, काढायचा, खिशात टाकून द्यायचा. याच्यात नाही आहे. बॉल कुठे आहे? बॉल ह्या खिशातच आहे. हा बघा. किती मिनटं झाली? अजून 15-20 मिनटं. चालेल चालेल, काही हरकत नाही. माझ्यावर फार बंधन आहे, तो एकसारखा बेल वाजवतो. पण 2च तर झालेत ना. मी चांगले 2-3च प्रयोग करणार. ओके. आमचे महाराज पण बसलेत, त्यांना पण जरा काहीतरी बोलायला पाहिजेच. आता एक हा एक चांगला प्रयोग आहे. एक माझ्याकडे बॉक्स आहे, याच्यात तांदूळ आहेत. काय आहेत? तांदूळ आहेत ना. आणि हा एक ग्लास आहे. ग्लास कशाचा आहे? स्टीलचा आहे. सगळ्यांना कंटाळा आला, कोणी हात असे करतो, पाय असे करून ठेवलेत, तर कोणी
हा असू दे असू दे, हरकत नाही, फक्त दुसऱ्या टाकतो. तर याच्यात तांदूळ आहेत आणि हा स्टीलचा ग्लास आहे बरं का. किती मोठी तांदूळ याच्यात टाकतो बघायचं, लवकर मोजायचं. 1 2, काय रे आवाज बसला, जेवले ना तुम्ही की नाही? हा आता 4 5 आणि 6. किती मोठी तांदूळ? 6 मोठी तांदळाने भरलेला हा ग्लास, बरोबर. शुभमंगल नाही, अजून लग्न बाकी आहे तुमचे. तर याच्यात किती मोठी तांदूळ आहेत? 6 मोठी तांदूळ या ग्लासात आहेत. आणि माझ्याकडे हा एक जादूचा डब्बा आहे. हा पाहिजे, शेवटी जादूच्या डब्याशिवाय काहीच नाही. तर हा जो ग्लास आहे, 6 मोठी तांदळाने भरलेला ग्लास, हा जो ग्लास आहे, अशी बघा, अशी 1, ही रस्सी 2 आणि ही रस्सी 3, एकूण 3 रश्या आहेत की ना. आता बघा, जादूची काठी शेवटी पाहिजेच आम्हाला. 1 2 3 फिरवलं आणि परत या रश्या तशाच काढतो बाहेर. बघा, 1, ही 2 आणि ही 3. काय झालं? हातात काही आहे? काय झालं? सगळ्या सारख्या. आता परत बघा, एक काम करतो मी, ह्या इथं ठेवल्या, एक घेतली, ही बघा, हिला एक गाठ मारायची, ही बघा, ही गाठ मारली एक. काय करतो बघा, शेवटी मी जादूगार आहे. ही नंबर 2, हिला गाठ मारली, 2 झाले. आता ही 3, हिला पण गाठ मारतो. बघा, बाकी काही केलं का? याच्यात विशेष तर काही नाही आहे, फक्त गाठी मारल्या, बरोबर. 1 2 आणि 3 आहेत ना. काही आहे, काही प्रॉब्लेम आहे कुणाला? 1 2 आणि ही 3. आता बघा, असंच ठेवतो इथं. बघा, 1 2 3. हे थांब रे बाबा. आणि मग इथं बघा काय करतो, असंच सोडून देतो. बघा, काय केलं? काय केलं? काय झालं सांगा? फक्त एकात एक गेले ना, बरोबर. बरं, परत बघा, मी तशाच परत ठेवतो. 1 2 आणि 3 असे फक्त पिलायची असते, त्याला पिलायची. 1 2 3 आणि परत करायचं 1 2. दे ग बाई, परू दे गे, पडली तर जाईल ना. हे बघ, 1 परत 3 झाले. आता काय करतो, परत तुमच्या समोर जसं गेलो होतो तसा, ही 1, ही 2 आणि ही 3 आले ना. परत हे बघा, 1, ही 2 आणि ही 3. पहिलं काय होत्या, लहान मोठी मोठी नाही का, त्याच्यानंतर काय झाले, सेम झाल्या. आता मी त्याचे काय केलं, 3 गाठी मारल्या, एकात एक वर्तुळ, 3 एकामेकात गेले. आता परत बघा, असाच धरतो. हे बघ, ही 1, ए बोलू नको रे, बोलल्यावर मला डिस्टर्ब होतो, ऐकलं का. ही 2 आणि ही 3. बघा, परत जसेचे तसे केले. 1 2 3 करतो, 1 2 आणि 3. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला, कोणची लग्नाची सुपारी तर वाजवायची सांगा? कोणचं आता लगीन पहिले? ए, तुमच्यात जास्त आगाऊ कोण आहे रे? आगाऊ ना, त्यांनी त्यांचं नाव सांगतात. कुठे कोण जाडे आहे? ए जाडे कोण? ए व्यायामशाळेत कोण जातो? व्यायामशाळेत? अरे थांब जरा, मी बोलवीन तो. हे याला लय लग्नाची घाई आहे रे. सुपारी दिली तर चालेल, माझ्यावर अजून 4-5 लोक येतील. बरं, आता हो ना, काय एक साधी तुतारी आहे आणि तू वाचते पण ना. हे रडू नको. काय ही साधी तुतारी आहे, ही बघा. ही तुतारी अशीच धरायची, 1 2 आणि 3. ही बघा,
आवडलं नाही असू दे, नाही आवडलं जाऊ दे. ते मग काय तुमच्याकडे जादू आहे ना, तसं नाही पण ते मग असू दे चला चालेल. चल एक कोणीतरी, एक बेटा, एक कोणीतरी छोटी एक कोणी पण आहे. अरे मी पोरी ना बोलतो, तुम्ही का पोरी आस का? हा धवलारीन आहे का ग? कोण आहे धवलारीन? आहे? अरे बापरे, मागच्या वेळी आठवतं ती वसारची पोरगी, तिचा अजून ना आहे कुठेतरी तिचा व्हिडिओ. तुझ्या सासूरवाडी नारायणची? अच्छा. कोण रे बेटा? हातवर कर. तुला येतं का तो आठवाऱ्या मी आला कुरफरकून ज्याला ग द्यावादारीच? येतं तुला? येतं का? अरे तो पण एक चांगली कला आहे ती. आता धवलारी मिळत नाही, महाराज मिळतात का? आणि किती पैसे घेतात? 10,000 रुपये. मग तो पण धंदा आहे ना, आपण का लाजायचं? माझं म्हणणं, का तुम्ही लाजायचं? बिंदास करा. त्या वसारीच्या पोरीच्या मी घरी गेलो, तिला म्हटलं तुला आगरी महोत्सव मध्ये ये, तुला आपण एक दिवस तुला हे, आता आगरी महोत्सव आमचा चालू आहे बरं का, एकदा भेट द्या. मी तिथं असतोच, कारण आम्हीच तो करतो. तर तो एवढा चांगला आहे ना धवला, की आजच मला वाटतं धवल्याचा का उद्या कार्यक्रम आहे रे, उद्या का काहीतरी आहे. तर धवला अतिशय चांगलं पारंपरिक आणि आपल्या आगरी भाषेत बोललेला धवला फार चांगला असतो. तर तू धवलारी नाही ना? हे चाल, नाव सांग बेटा. अनन्या भैर. कुठली तू? गोरपया. अनन्या भैर आपल्याकडे आलेली आहे. एक कलरचा सांग आणि माझ्याकडे दे. हा कुठला आहे रे? हिरवा. हा बघ, हा हिरवा याच्यात टाकला. आणि दुसरी गुलाबी आणि तिसरी सफेद. 3 कलरच्या 3 आहेत ना रे बेटा याच्यात? 3 कलरचे. हे बघा, हे 3 कलरच्या 3 याच्यात टाकल्या आणि याच्यावर जादूची काठी फिरवली. 1 2 3. आता काय करतो मी? आहेत ना अजून बघायचे आहेत. ही बघ. अरे पण घे चल, त्याच्या आधी दाखवतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. तर हा बघा, याच्यात ठेवल्या तिन्हीच्या तिन्ही, याच्यावरून जादूची काठी मी फिरवली आणि मग काय करतो माहिती का? हे बघा, 1 2 3. तू एक गुलाबी दिलीस, हे घे, एक व्हाईट आणि एक ग्रीन. तिला रुमाल दिले बरं का, नेऊ नको माझी, मला परत दे. चल धन्यवाद. टाळ्या वाजवा. एक शेवटचे 2-3 प्रयोग आहेत ना? चालेल, चला चालेल. आता हे माझ्या हातात काय आहे? काय आहे? हे पत्ते दिसतात सगळ्यांना? किती असतात? किती? आणि इंग्लिश वर्ड किती असतात रे? 50. इंग्लिश वर्ड ABCD किती असतात? किती? ओके. आणि 12 खडी? 12 खडी किती असतात? 12 खडी 12. यानं कोणी खडी फोडायला नाही पाठवणार महाराज. आपण आपली संस्कृती विसरत चाललो. काय भोईर सर, विश्वास सर, यांना 12 खडी किती ती माहिती नाही. आता 14 खडी झाली. तुम्हाला खडी फोडायला पाठवतील आता. किती असतात 12 खडी? नंतर सरांना मॅडमना विचारा बरं का, आपण प्रयोग करतो. तुम्हाला माहिती आहे, पहिल्या आमच्या वेळेला आधी सकाळी उठलो काय मस्त भुफाळी लागलेली असते. कुठली? घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाळी उदया, चली मित्र आला. पाठ तुम्ही हे म्हणता का? पहाटेचं तुम्ही काय म्हणता? पहाटेचं ते आई आपल्याला शिकवते ते कुठली प्रार्थना? शुभं करोती येतं? नक्की येतं. व्हेरी गुड. म्हणजे चांगले आहेत तुम्ही, शुभं करोती. आत्ताची संस्कृती अशी नाही. किंवा पहिल्यांदा ए ऐका रे, माझं आवडतं गीत म्हणजे असायचंच ते शेतकरी गीत. कुठलं? झुंजू मुंजू पाट झाली
कोंबड्यानं बांग दिली, पूर्वेला लाली आली, धरणीला जाग आली, भीर भीर ती राणीवनी पाखर, अरे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळल्या, शेताला घेऊन चाल र, दूर गेली नजर डोईवरती पदर, घरची लक्ष्मी शेताला आली, बांधा बांधान घरची लक्ष्मी शेताला आली, तिने आणली भाकर खाऊन दिला ढेकर, गोडी न्यारीत चटणीला आली, आली आली घरची लक्ष्मी शेताला आली, अरे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळल्या, शेताला घेऊन चाल र, अरे शेताला घेऊन. हे का सांगतो माहिती का तुम्हाला, की ही आधी पूर्वीची आपली संस्कृती, आता कुणाला ही गाणी येत नाही. महाराज येतात, यांचं काय, सुबह सुबह जब खिडकी खोले बाजू वाली, यांची हीच गाणी आत्ताची. काय विश्वास सर, बरोबर आहे ना. तर तुम्हाला सांगायचा उद्देश काय आहे, की याच्यात 52 पत्ते सगळ्यांना माहिती, बरोबर. ABCD किती आहेत ती माहिती, 12 खडी माहिती नाही. बरं, आत्ता याच्यातलं तुमचं आवडीचं असेल, आपण पत्ते कधी खेळतो, गणपतीला खेळतो. ए ए काय रे, गप. आवडीचे पत्ते असतात. ए तुम्हाला काय काय आवडतं सांग बरं, तुम्हाला कुठला पत्ता आवडतो खरं सांग. तुला काय आवडतं रे, तुला रे काय आवडतं, काय आहे छक्का, कुणाला आवडलं तिकडे. अरे काय बोलता तुम्ही, कुणाला काय आवडतं तुला काय आवडतं, वेडा कुठला, असे पत्ते आवडतात. बरं आता बघा, याच्यात तुम्ही सांगता ती पत्ती नाहीच आहेत. हे सगळे बोलो 1 2 3 बोललो ना, तर तुम्हाला जर दाखवली ती सगळी पत्ते वेगळी एकच आहेत. बघा एक एक दाखवू, एक एक बघा, 1 2 3 4 5 6 आहेत. बरं, हा एवढ्यासाठी पटापट अजून 2 प्रयोग करतो. ओके ओके, ताबडतोब आटोपतो. हा हा, तो याचा दे. एक माझ्याकडे एक बुक आहे, काय लिहिलंय, मॅजिक कलर बुक. दिसतं सगळ्यांना. बघा प्रयोग कसा असतो. हा जो मॅजिक कलर बुक, याच्यावर सगळी चित्र आहेत, घोड्यांची, गाढव काही असेल ते. आणि हे जर तुम्ही पाहिलं, हा पूर्ण ब्लँक आहे, बरं का, दिसतं, हा पूर्ण ब्लँक आहे. आणि याच्यात फक्त समोर चित्र आहेत. आता तुम्ही सांगाल समोर चित्र, आतमध्ये का ब्लँक. याच्यात 1 2 3 करतो, गिली 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 छू, ही जी चित्र आहेत ना, ही सगळी आतमध्ये येतील बघा. परंतु ही जी आहेत ना, ही चित्र, ही सगळी ब्लॅक अँड व्हाईट. आता ब्लॅक अँड व्हाईट आपल्याकडे टी व्ही असलं तर कोणी बघत नाही, बाजूच्या शेजाऱ्यांकडे कलर टी व्ही बघायला जातात, बरोबर की नाही. याला पुसून काढतो आणि 1 2 3 बोललो का ती सगळी चित्र हे बघा कलरमध्ये होतात बघा. ओके चला नेक्स्ट. याच्यात कॉमेडी भरपूर आहे, आपल्याला वेळ कमी आहे. आता अतिशय चांगला असा हा प्रयोग, तो कोण रे, तो पोरगा मगाशी आला होता, या 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 साहेब या. जरा जोरशट आहे. काय नाव सांग, काय सातबंगला, राजबांगर. कुठं राहतो तू, बालेगावात राहतो. पाल्याला. ओके ठीक आहे, तुला काही प्रॉब्लेम नाही ना. जरा सारखा ना, देवानंद टाईप हिलता ही रहता ऐसा नाही चलेगा. बरं, आता आपण एक मस्त प्रयोग करू. थोडा वेळ तू असा या बाजूला असा आहे. ओके उभा राहा, मी सांगेन तसं करायचं बरं का, सध्या नको. ऐका, एकदम फर्स्ट क्लास प्रयोग आहे, एकदम फर्स्ट क्लास. बघा हा जो आहे राज, हा राजला बोलावले. राज तो हा तसा सोड रे, असा राहा ना जरा सारखा. हा प्रयोग कसा आहे बघा, माझ्याकडे हा एक डब्बा आहे, हा डब्बा आहे बरं का, दिसतं सगळ्यांना. या डब्यात काय आहे रे, ह्या डब्यात काय आहे, बॉल. हा बघा, हा बॉल आहे, इथं काढून ठेवतो मी.
हा आता हा डब्बा अतिशय चांगला प्रयोग आहे, नीट लक्ष द्या. इथं ठेवून देतो. आता माझ्याकडे कुठे गेला डब्बा रे, दुसरं भाग कुठे गेला, पार्ट तस ठेवलं खाली. नाही हाय हाय, ओके ओके. बरं, हा डब्बा आहे, हा पूर्ण खाली आहे. आता काय करतो, हा जो बॉल आहे हा बॉल ह्या डब्यात टाकतो. आता तू एक काम करायचं, आपले टेबल मागे गेलेत, तुला शिक्षा केली तर ते गुडघ्यांवर हात ठेवून उभा राहा, असं कसं राहतोस तू सांग. ओके, त्या बाजूला तोंड कर, असा इकडं कॉर्नरला आहे, कॉर्नरला इथं कॉर्नरला. ओके असा. आता बघा, हे ऐका ऐका, मस्त प्रयोग आहे. हा डब्बा पडता कामा नये रे. आयला मजबूत आहे बोरगा, मजबूत आहे हा डब्बा. बघा हा जो डब्बा आहे याच्यात बॉल आहे ना, बघा आता इथं ठेवला राज. हा जो बॉल आहे ना, हा बघा हा तुझ्या पोटात जाणार. नीट हे कर, मी याच्यावरून जादूची काठी फिरवतो. 1 2 3. हा हा द्या, येतो फॅन आहे, फॅन. हा तो फॅन द्या इकडे. ओके, बघा टाळी वाजायची जरा, याच्या पोटात जाणार हा बॉल. कुठं पोटात. 1 2 3. हे जरा पोटावर हात फिरव रे तो आतल्या आत. आलाय का, लागतं का काही, लागतं नक्की नाही लागत. बरं बघू तर खरा. अरे याच्यातनं तर गेला, म्हणजे याच्या पोटात गेला असेल. आता बघा मी आता काही केलेलं नाही. हा आपला डब्बा इथं आहे, याच्यात काही आहे, हे हलवू नको रे, माझ्या हातात काही आहे. बॉल कुठे आहे, याच्या पोटात. आता एक काम करायचं रे आपण, काय तुम्ही क्लॅप देता, कशी देता क्लॅप. 1 2 3 1 2 3 परत 1 2 3 1 2 3 1 2 3 परत 1 2 3 1 2 3. असं झाले ना. अरे असं कर ना बाईला, काय करायचं माहितं का, याने असं केलं का या जोरात खोकणार, खोकल्यावर याच्या तोंडातनं तो बॉल बाहेर येईल. नाही आला जोरात खोकायचा, नाही आलं तर ऑपरेशन उद्या करायला लागेल, लक्षात ठेव. म्हणून जोरात खोकायचा. क्लिप द्या चला. 1 2 3 1 2 3 1 2 3. अजून जोरात. दम नाही परत एकदा. नाही येतो, बस झाला, येतं राव त्याच्या खोकल्याचा. चला परत एकदा स्टार्ट. 1 2 3 1 2 3 1 2. याचं वाटतं ऑपरेशन करायला लागल. बरं चला परत एकदा. मी काय करतो, आपण काय करू माहिती का, हे करता कामा नये बरं का, आलं का लक्षात. बघा गेली छू. अजून काही मला असं वाटत नाही याच्या तोंडातनं निघेल असा. बघत ओम फट स्वा. वा वा वा, आता नक्की. आता शेवटचा चान्स बरं का, शेवटचा चान्स. टाळी वाजव जोरात. 1 2 3 1 2. अरे उभा राहा. आईला कमाल केली ना रे याने. आता याचं ऑपरेशन करायला लागणार नाही. चल धन्यवाद. ओके. पिशवी लास्ट, पिशवी ते ठेवा. हा फक्त पिशवी ती. हा शेवटचा प्रयोग सादर करतो. आवडला असेल तर एकदा परत टाळ्या वाजवा. आणि शेवटचा करतो. मला पण इथनं गेल्यानंतर लगेच आगरी महोत्सवमध्ये जायचं आहे. माझी अक्षरशः तब्येत बरी नव्हती, तरी हा ऐकत नाही. जाऊन 2. काय करतो तू. ओके चला लास्ट अँड बेस्ट. चल ग तुमच्यापैकी कोणीतरी एक या. छोटी या, पोरगी कोणीतरी या ना एक. एक मिनिट. धवलारीन. चाल ये रे बेटा, ये लवकर, मला बघू दे तरी. माईक दे. महाराज जरा वेळ आहे ना.
ओके, आता 2 मिनिटं, शेवटचा आहे प्रयोग. हिच्यासाठी जोरात टाळी वाजवा. जरा मला बेटा ती पाण्याची बाटली दे ना, खोलून दे, जरा खोलून दे, नाही तर तो ऑपरेशन करून मारायचा आणि मी पाण्याची ताण लागून मारायचा. थांब मी बोलतो. ये रे बेटा, हे बघा, या स्वातीसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. बेटा इकडे, तुझं नाव सांग पूर्ण. सारथी विश्वनाथ म्हात्रे. सारथी? अरे मला वाटलं स्वाती का. सारथीचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? काय ग सारथीचा अर्थ काय? अर्थ सारथी. तुझं नाव का ठेवलं? कृष्णाच्या रथावर सारथी कोण होता? अर्जुनाच्या रथावर कृष्ण होता. ओके, आता तिने बरी माझी चूक झाली. तशी तू सारथी म्हणजे सगळ्यांची सोबती नाहीस. ओके, चला टाळी वाजूया. सारथीला मी फक्त 1 किंवा 1.5 मिनिटात जेवढं काही धवला म्हणजे धवला बोलता येईल ना तवरा तुम्ही बोलायचा. बोल 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 बोल. ये 1 2 3. अगे एक कडवा बोल ना कुठला तरी, फक्त आठवणी मला नको बोलू. तवरा जवरा तुझा पाठ येतो. अगं त्याही ऐकलं, आम्ही नाही ऐकलं ना. बोल. लाराचे गो माझे लेकी, लाराचे गो माझे लेकी, लहानाची तुला ग मोठी केली, लहानाची तुला ग मोठी केली. चिंता तुझे आई बापाला, चिंता तुझे आई बापाला, पोरी आता तू लग्नाची झाली, पोरी आता तू लग्नाची झाली. अरे वा वा वा, सुंदर सुंदर. परतीच्यासाठी टाळ्या वाजवा. तू याच्यात नक्की करिअर कर, घाबरायचं नाही. तुमच्या जिथली गोरप्याची ना, ती आवनी पाटील कुठली गोरप्याची ना, मग किती मस्त ती सगळ्या यूट्यूब गाजवते ती. महाराज बरोबर ना. आणि का घाबरायचं? तिथे कुणाला घाबरत नाही. घाबरायचं नाही. तू पुढे, तुला काय सहकार्य करायचं, पुढे कसं आणायचं आम्ही बघू. चला परत जोरात टाळी. आणि शेवटच्या याच्यात आत्ता बघा आपण एक शेवटचा प्रयोग करतो. हिच्याकडे मी मगाशी सारखी रुमाल देतो. हे बेटा याच्यात काय आहे बघ. काय नाही ना? नक्की नाही ना? हात घालून बघ. ओके, आता हिच्याकडे 3 रुमाल आहेत. दे, एक एक दे. हा कोणत्या रंगाचा आहे? ऑरेंज. ह्या कुठल्या रंगाचा आहे? आणि हा कुठल्या रंगाचा आहे? हे तिन्ही रंग पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल हे कशाचे रंग आहेत? तिरंग्याचे आहेत ना? नक्की ना? मग आता हेच 3 रंग का निवडले सांगा बघू. हे 3 रंग का निवडले? तुम्हाला काहीतरी शिकायचं पण आहे ना. आपल्या झेंड्याच्या वर कुठला कलर असतो? हा कलर वर का असतो माहिती आहे तुम्हाला? हे शिकलं पाहिजे आपण. काय महाराज बरोबर आहे ना? हाच का दिला? तुम्ही हा वर लावू शकले असते का? हा जर वर लावला तर काय होतं? काय होतं? पाकिस्तान. मग ते बरोबर माहिती आहे ना. तर हा रंग का? या रंगाचा अर्थ आपण बलिदान केलेलं आहे. हा रक्ताचा रंग आहे. जेवढ्या लोकांनी बलिदान केलं, आपलं रक्त सांडलंय, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून हा रंग झेंड्याला वर असतो. आता आपला मधला जो रंग आहे ना, हा कुठला आहे? व्हाईट. मग आता याचं काय सांगा, कुणाला माहिती आहे? काय? शांतता, पवित्रता. मेन शब्द काय आहे? पवित्रता. आपण पवित्र दिशा असं बोलतो ना, तसा हा पवित्र. आणि हे आहे ते आपली सगळी जी हे आहे ना हिरवळ, म्हणजे त्याला काय म्हणतात आपण? निसर्ग. एक वेगळा शब्द आहे त्याचा. असू दे. आपली ही जी नैसर्गिक सुबत्ता नाही का महाराज? अजून काही शब्द सांगा. हा बरं. 3 रंगाचे 3 आहेत. परत तुला काढून बघ. 3 रंगाचे 3 आणि हे 3 रंगाचे 3 आणि ह्या 3 रंगाचं 3 आहेत म्हणून ते परत असे काढायचे आणि हातून असं झाकून ठेवायचं. एक हातात घाल, एकदम असं करून काढ आणि असं मिटून ठेवू. ओके, किती रंगाचं आहे? 3. आता याच्यात बरं काही नाही बरं का. आता बघा, आता म्हणून सांगतो, सगळ्यांनी फक्त 1 मिनिट उभे राहायचं. जागेवर उभे राहायचं 1 मिनिट.
इकडे बघा सगळ्यांनी, शेवटचा प्रयोग आहे. चल, आणि आता हे करून दाखव, खोलून दाखव. चल, हा चल, खोलून दाखव. ओके, आता द्या रे व्यवस्थित.